TET शिक्षक पात्रता परीक्षा. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. विषय जागतिक भूगोल. भूगोल जग. महा TET पेपर 2 2021. प्रश्न क्रमांक 1. नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा टिंबटिंब असतो. उत्तर. नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा तीव्र उतार असतो. प्रश्न क्रमांक 2. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने टिंबटिंब खनिजे आढळतात. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम ही खनिजे आढळतात. प्रश्न क्रमांक 3. खालील पर्वतांपैकी गट पर्वत कोणता आहे? उत्तर. खालील पर्वतांपैकी गट पर्वत युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा आहे. जेव्हा दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांपासून दूर जातात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर क्रॅक होतात तेव्हा ब्लॉक माउंटन तयार होतात. हे जमिनीचा स्लॅब तोडण्यास भाग पडते आणि वरच्या दिशेने पाडले जाते. अशा प्रकारे जमिनीच्या उभ्या विस्थापनाने ब्लॉक पर्वत तयार होतात. युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट माउंटन ब्लॉक माउंटन वर्गाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4. भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक. रिश्टर स्केलचा वापर भूकंपाच्या उत्सर्जित ऊर्जेच्या प्रमाणात आधारित भूकंपाच्या परिपूर्ण मॅग्निट्यूड मोजण्यासाठी केला जातो. मर्कली स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे मापन करते जे झालेल्या विनाशाच्या प्रमाणात आधारित आहे. प्रश्न क्रमांक 5. टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे. उत्तर. संगमरवर हा रूपांतरित खडक आहे. प्रश्न क्रमांक 6. पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता टिंबटिंब होय. उत्तर. पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता होय. प्रश्न क्रमांक 7. जपानमधील जागृत ज्वालामुखी टिंबटिंब. उत्तर. जपानमधील जागृत ज्वालामुखी फुजियामा आहे. फुजियामा हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आणि जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 8. विटॅकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? उत्तर. विटॅकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या 100% इतकी आहे. विटॅकन सिटी हे जगातील सर्वात लहान देश आहे आणि त्याची लोकसंख्या पूर्णपणे स्थलांतरित आहे. इथे जन्मलेले कोणतेही नागरिक नाहीत. या सिटीमध्ये राहणारे लोक पोपसाठी काम करणारे धर्मगुरू आणि कर्मचारी आहेत. इथे राहण्यासाठी लोकांना व्हॅटिकन सिटीचे नागरिकत्व मिळणे आवश्यक आहे, जे केवळ कॅथलिक धर्मातील पुरुषांनाच दिले जाते. प्रश्न क्रमांक 9. पनामा कालव्यास टिंबटिंब प्रवेशद्वार असे म्हणतात. उत्तर. पनामा कालव्यास अटलांटिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंबाजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. उत्तर. विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. प्रश्न क्रमांक 11. पृथ्वीपृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर टिंबटिंब. पृथ्वीपृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर तपांबर आहे. तपांबर पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या वातावरणाच्या थराला ट्रोपोस्फियर म्हणतात. ट्रोपोस्फियर हा ट्रॉपोस्फियरच्या पुढील थर आहे. स्ट्रॅटोस्फियर हा ट्रॉपोस्फियरच्या पुढील थर आहे. प्रश्न क्रमांक 12. आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह. उत्तर. आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह शुक्र आहे. प्रश्न क्रमांक 13. युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र भूमध्य समुद्र आहे. महा TET पेपर 2 2019. प्रश्न क्रमांक 1. पोम्पेई हे शहर टिंबटिंबच्या खाली गाडले गेले. उत्तर. पोम्पेई हे शहर ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली गाडले गेले. प्रश्न क्रमांक 2. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्त्वाचा कापूस उत्पादक देश टिंबटिंब असून जगात त्याचा टिंबटिंब क्रमांक लागतो. पुन्हा म्हणते. प्रश्न क्रमांक 2. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्त्वाचा कापूस उत्पादक देश असून जगात त्याचा
टिंबटिंब क्रमांक लागतो? उत्तर, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्त्वाचा कापूस उत्पादक देश असून त्याचा जगात 5वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 3. ऑडीच्या उत्पादनासाठी टिंबटिंब हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे. ऑडीच्या उत्पादनासाठी मध्य युरोप हा औद्योगिक प्रदेश प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 4. चीनच्या टिंबटिंब भागात लोहमार्ग जास्त आहेत. उत्तर, चीनच्या पूर्व भागात लोहमार्ग जास्त आहेत. प्रश्न क्रमांक 5. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर टिंबटिंब. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर K2 हे आहे. शिखर, उंची आणि देश. एव्हरेस्ट 8,848 मीटर, देश नेपाळ. K2 8,611 मीटर, भारत. कांचनगंगा 8,586 मीटर, नेपाळ किंवा भारत. लोत्से 8,516 मीटर, नेपाळ किंवा चीन. मकालू 8,463 मीटर, नेपाळ किंवा चीन. प्रश्न क्रमांक 6. खाली दिलेल्या अस्तंभातील शब्दांच्या ब स्तंभातील शब्दाशी योग्य जोडी जुळवा. याचे कोणतेही उत्तर दिलेले नाही. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे? ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका. आफ्रिका खंडात व्हिक्टोरिया हे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 8. टिंबटिंब काळास उत्तरायण असे म्हणतात. उत्तर, 22 डिसेंबर ते 21 जून या काळास उत्तरायण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9. मानवी वस्ती नसलेला खंड. उत्तर, मानवी वस्ती नसलेला खंड अंटार्क्टिका आहे. अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील एकमेव खंड आहे जिथे कायमस्वरूपी मानवी वस्ती नाही. अंटार्क्टिका हा दक्षिण ध्रुवाभोवती असलेला एक बर्फाच्छादित खंड आहे. तेथील हवामान अत्यंत थंड आणि कठोर आहे. अंटार्क्टिकामध्ये काही संशोधन केंद्रे आहेत, परंतु तेथे कायमस्वरूपी राहणारे लोक नाहीत. प्रश्न क्रमांक 10. 5° उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्त दरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा आहे. उत्तर, 5° उत्तर व 5° दक्षिण अक्षवृत्त दरम्यान विषुववृत्तीय दाबाचा पट्टा आहे. प्रश्न क्रमांक 11. जगातील सर्वात मोठे फूल. उत्तर, जगातील सर्वात मोठे फूल रॅफलेशिया हे आहे. प्रश्न क्रमांक 12. खालील आकृतीतील सागरी गुहा यासाठी योग्य पर्याय निवडा. उत्तर 4. किनाऱ्याचा तीव्र उतार हा पाण्याखाली जाणारा असेल तर लाटा खडकाला फोडू शकतात. अशा परिस्थितीत जर किनाऱ्याच्या खालच्या भागात मृदू खडक असल्यास मृदू खडकाची झीज लाटांमधून लवकर होते व लागील कडेचा खालचा भाग आतल्या बाजूने झीज झाल्याने सरकू लागतो. त्यातून सागरी गुहेची निर्मिती होते. म्हणजेच कठीण खडकाखाली मृदू खडक जेव्हा लाटांमध्ये अपक्षरित होतो तेव्हा सागरी गुहा आकारास येते. प्रश्न क्रमांक 13. नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाय्याने टिंबटिंब दिशा दर्शवलेली जाते. उत्तर, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या सहाय्याने उत्तर दिशा दर्शवली जाते. प्रश्न क्रमांक 14. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? उत्तर, रोम शहर टायबर नदीच्या काठी वसले आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी एमू हा आहे. हिमालय हा टिंबटिंब पर्वत आहे. हिमालय हा वली पर्वत आहे. महा-टी-ई-टी पेपर 2 2018. 1. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला टिंबटिंब म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त. विषुववृत्त हे 0° चे अक्षवृत्त समजतात. त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात. हे सर्वात मोठे अक्षवृत्त बहिर्वृत्त आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ताचे मूल्य वाढत जाते. प्रश्न क्रमांक 3. सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना टिंबटिंब म्हणतात. सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना
अंतर्ग्रह म्हणतात? प्रश्न क्रमांक 4. ट्विन टॉवर ही टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक टिंबटिंब इथे येतात. ट्विन टॉवर ही टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी क्वालालंपूर येथे पर्यटक येतात. प्रश्न क्रमांक 5. गॅलिली पर्वतरांगा हा टिंबटिंबमधील सर्वात उंच प्रदेश आहे. गॅलिली पर्वतरांगा हा इस्रायलमधील सर्वात उंच प्रदेश आहे.